मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपलं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतोय। माझं नाव आहे मोहन शिंदे। सरळच राहू दे। माझं नाव आहे मोहन शिंदे। मी त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून कन्सल्टन्सी देण्याचं काम करतो। जसं आपल्याला मागे एक व्हिडिओ शेअर केला होता आतल्या फळांचा, तर झाडांमध्ये ग्रीनरी आणि त्याच्यावरचा जो शेंडा आहे, जी छत्री आहे, ती कशा पद्धतीची आहे ते दाखवण्यासाठी मी हा परत एक व्हिडिओ तयार करतोय। माझ्या सोबत आहेत आमचे शेतकरी आदरणीय ज्ञानसिंग दादा पावरा। आपण बघू शकता मित्रांनो की ह्या पपईच्या झाडाच्या प्रत्येक पानामध्ये खालपासून तर वरपर्यंत तुम्हाला एक छत्री चांगल्या पद्धतीची ते तयार झालेली दिसेल, ज्याला आपण शेंडाई म्हणतो। दादा तुम्ही दिसत असेल तर बरं, नाही तर पुढे येऊन बघा। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रत्येक झाडावरती, दादा इकडे बघा बरं तुम्ही, थांबा हे बघू शकता तुम्ही की हे झाडं आहेत। मधला व्हिडिओ आपल्याला दाखवता आला नसता म्हणून मी बाहेरून आपल्याला व्हिडिओ दाखवतोय। आपण बघा वरच्या लेवलला हा शेंडा, फुलवरा अवस्था आणि फळ अवस्था। तुम्हाला या सगळ्या बागेमध्ये ग्रीनरी इतकी छान दिसत असेल की तुम्ही ग्रीनरी बघूनच म्हणाल की बाग किती जबरदस्त डेव्हलप आहे। या पपईच्या बागेमध्ये आदरणीय ज्ञानसिंग दादा पावरा यांच्या, तर दादा तुम्ही आमच्या व्यतिरिक्त अजून कोणाचे काही प्रॉडक्ट वापरलेत का या शेतात? नाही, दादांनी आपल्या आमच्याकडनं दादांनी आपल्या व्यतिरिक्त कुठलेच प्रॉडक्ट वापरलेले नाहीयेत। दादा मे एंडिंगला तुम्ही कापूस लावला होता, तेव्हा केळीला पपई लावली होती, तर मे एंडिंगला ही लावलेली पपई तुम्हाला काय वाटत होतं? जगेल असं वाटत होतं का? बेभरोसा होता, काहीच वाटे ना की प्रत्येक लोक सांगे की आई मुडून टाक, बाई आम्ही म्हणत हो, शेजारी भाऊ म्हणे की मुडून टाक, काय करा ना बाई रिकाम्या म्हणजे आम्ही इथे व्हिडिओ करण्याच्या हिशोबाने आलो नव्हतो, आम्हाला शेजारचे शेतकरी भेटले म्हणून आमचा विचार झाला हा व्हिडिओ करण्याचा। एक नॅचरल व्हिडिओ आहे, कुठलंच काही सांगितलेलं तो भाऊ पपुला आहे, पण मी गरजे पुन्हा मन म्हणा मजाकनी ना की गरीब माणूस आहे, वावर करणं त्यांचे शेजारी किरण दादा सांगतायत की हे आम्ही काय करा ना टाकणार होते बुवा। तर आपण किरण दादांचंही मनोगत घेऊया। दादा तुम्ही या बरं इकडे, मी तुमचा व्हिडिओ करतो, या तुम्ही समोर। ओके, इथेच थांबा, इथेच थांबा, हा थांबा, या किरण दादा इकडे या। दादा या ना पुढे या, भाव काय करे तो मी स्वतः म्हणू मन म्हणा की वावर स्वतः आणि काय रिकामा आम्हाला कराय ना, मी विचार करू की साला होईन का नाही, सक्सेस होईन का नाही, येईन का नाही। म्हणजे हे आहेत किरण दादा, जे इथे त्यांच्या पपईच्या शेजारचे आहेत आणि ते आयराणी भाषेत बोलतायत, खानदेशी भाषेत। ते सांगतायत की मी या शेतकऱ्याला सांगायचो बुवा की तुझा खर्च निघेल का नाही, तुझं उत्पन्न येईल का नाही, आणि तुझी जी पपई आहे ती वाया जाईल, कारण उन्हाळा खूप जबरदस्त होता आणि मे एंडिंगला लावलेली पपई कशी आहे बघा त्यांची। दादा तुम्हाला दोघांनाही माझं विचार नाही, कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटतं? एकदम मस्त वाटतंय, काहीच टेन्शन नाही, काहीच टेन्शन नाही, चांगला मया म्हणजे आमने आता समाधानी कारक आहे बुवा। दादांचं खरंच समाधान आहे। दादा तुमचं नाव सांगा? माझं नाव आहे सुनील प्रताप पाटील। हा, सुनील दादा, आणि हे आहेत आपले ज्ञानसिंग दादा पावरा। सो मित्रांनो, अशा पद्धतीचं जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल आणि असे प्लॉट जर लागणार असतील तर नक्की कॉल करा। माझं नाव आहे मोहन शिंदे, माझा मोबाईल नंबर आहे 8888904777 88904777। सो थँक्यू व्हेरी मच। आज थोडासा मोठा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी शेअर करत आहे। आपण बघू शकता की पपईचा हा पूर्ण बाग एकदम जबरदस्त पद्धतीने ग्रीनरी, आणि आता आम्ही जवळपास 9 डिसेंबरला या बागात फिरत आहेत आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी किती जबरदस्त आहे। सो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच। पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर देतो 8888904777।